नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवत आहोत अगदी झटपट बनणारं फोडणीचं ताक। त्यामुळे जेवणाला अतिशय अप्रतिम अशी चव येते। उन्हाळ्यामध्ये काहीतरी आंबट चिंबट खायची इच्छा करते, तर त्यासाठी आपण असं अगदी झटपट बनणारं फोडणीचं ताक बनविणार आहोत। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर आपण इथे घेतलेलं आहे 1 वाटी भरून ताक। बरेच जण दह्याला पहिल्यांदा रवीच्या साहाय्याने घोळून घेतात, मग त्यामध्ये पाणी घालतात आणि त्याला ताक म्हणतात। परंतु ते खरं ताक म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ते ताक नाही आहे। तर आपण दुधाचं विरजण लावून त्यानंतर त्यामधील लोणी काढून जे ताक तयार होतं त्याला ते आपलं ओरिजिनल ताक आहे आणि त्याची टेस्ट तर अतिशय अप्रतिम आहे। हे त्याच पद्धतीचं ताक मी बनवून घेतलेलं आहे। विरजण लावलेलं होतं, त्यानंतर त्याला मिक्सरमधून फिरवून त्यामधून लोणी काढून घेतलं आणि हे ताक आपलं इथे तयार झालेलं आहे। असं हे ताक आपल्याला या रेसिपीसाठी वापरायचं आहे। आता तुमच्याकडे असं ताक नसेल तर तुम्ही मग दह्यामध्ये पाणी घालून ते ताक तयार करून वापरू शकता। ताकाची कन्सिस्टन्सी थोडी घट्ट वाटत असल्यामुळे त्यामध्ये अर्धी वाटी भरून पाणी घालून घेतलं, मिक्स करून घेतलं। आता सर्वात अगोदर आपण ताकामध्ये अर्धा चमचा भरून मीठ घालून घ्यायचं आणि 1 चमचा भरून साखर घालून घ्यायचं। चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ताक जरा आंबट चवीचं छान वाटतं, पण तुम्हाला आंबट चव नसेल आवडत, गोड चवीचं आवडत असेल तर आणखी 1 ते 1.5 चमचा भरून साखर घालून घ्या। आता हे ताक आपण बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर ताकामध्ये फोडणी घालण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ। मसाला तयार करण्यासाठी आपण घेतलं मिक्सरचं चटणी पॉट आणि त्यामध्ये सर्वात अगोदर घालून घ्यायचे कच्चेवाले अर्धा चमचा भरून धने, 3 ते 4 कढीपत्त्याचे पानं, 1 हिरवी मिरची, 2 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा भरून कच्चं जिरं। आता झाकण लावून जाडसर आपल्याला हे मिक्सरवरून वाटून घ्यायचं आहे। एकदम बारीक करायचं नाही, तर जाडसर वाटून घ्यायचं। आणि हे बघा इथे हे जाडसर वाटून झालेलं आहे। चला तर मग आता आपण गॅसकडे वळूया आणि ताकाला मस्त झणझणीत फोडणी देऊया। ताकाला फोडणी देण्यासाठी गॅसवरती आपण एक तडका पॅन ठेवून घेतला आणि त्यामध्ये अर्धा चमचा भरून तेल घालून घेतलं। तेल मध्यम तापलं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा भरून मोहरी घालून घेऊ आणि मोहरी छान तडतडून घेऊ। मोहरी मस्त फुटू द्यायची, म्हणजे ताकाला खूप छान टेस्ट येते। मोहरी व्यवस्थित फुटली की त्यामध्ये अर्धा चमचा भरून जिरं घालून घ्यायचं आणि हे बघा जिरंसुद्धा मस्त फुलून आलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं। त्यानंतर लगेच आपण यामध्ये घालून घेणार मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेला मसाला आणि हा मसाला मस्त 1 ते 1.5 मिनटं मंद आचेवरती परतवून घ्यायचा। आपण सर्व मसाले चमच्याच्या साहाय्याने तेलावरती परतवून घेऊ। 1 ते 1.5 मिनिट झालेलं आहे आणि मस्त मसाले आपले परतल्या गेलेले आहेत। यामध्ये असणारे बबल्स आता पूर्णपणे कमी झालेले आहेत। त्यानंतर यामध्ये घालून घेऊ आपण 1 पाव चमचा भरून हळद। हळदसुद्धा यामध्ये चमचाच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हळदीमुळे आपल्या ताकाला खूप छान कलर येतो। आता इथे आपली ताकासाठी लागणारी फोडणी पूर्णपणे तयार झालेली आहे। गॅस यावेळी बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये आता आपण ताकामधून 1 वाटी भरून ताक या फोडणीमध्ये घालून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। असं हे तयार फोडणीचं ताक आता आपल्याला संपूर्ण ताकामध्ये घालून घ्यायचं, चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे मस्त असं झणझणीत फोडणीचं ताक तयार झालेलं आहे। असं ताक घेतलं ना तर 1 चपाती नक्कीच जास्त जाते। तुम्ही माझी ही फोडणीच्या ताकाची रेसिपी नक्की करून बघा। कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये। धन्यवाद।